नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की रात्रीचा अंधार असतो आणि दारावरचा जोरदार आवाज आणि दारासमोर उभा असतो रागाने पेटलेला आणि दारूच्या नशेत हरवलेला राजन। रात्री उशिराची वेळ असते आणि घरात शांतता पसरलेली असते। हॉलमध्ये कामिनी रागिणी हरू आवाजामध्ये काहीतरी बोलत बसलेले असतात। अन्नपूर्णा सोफ्यावरती शांत बसलेली असते, पण तिच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट आपल्याला दिसत असते। अचानकच धाडकन धाडकन असा आवाज येतो आणि दारावरती जोरदार ठोके पडतात आणि सगळेजण दचकतात। रागिणी घाबरतच म्हणत असते, इतक्या रात्री कोण असेल? तेव्हा कामिनी सावधपणे दार उघडते। दार उघडताच समोर बघितला राजन उभा असतो आणि डोळे लाल असतात आणि चेहरा संतापाने भरलेला आणि चाल पण पूर्ण ढळलेली असते। दारूचा तीव्र वास हवेमध्ये पसरतो। कामिनी मागे सरकते आणि राजन हळूहळू घरामध्ये येतो आणि एकटक कामिनी आणि रागिणीकडे बघतच उभा राहतो। त्याची नजर इतकी तीव्र असते की दोघींच्या अंगावरती काटा येतो आणि अग्रेसिव्ह झालेला राजन काही सेकंद एकटक पाहत राहतो, एकही शब्द न बोलता। घरात पूर्ण शांतता पसरलेली आहे आणि अन्नपूर्णा घाबरूनच म्हणत असते, राजन काय झालेलं आहे? तेव्हा राजन अचानकच मोठ्याने हसतो आणि हा हा हा, आज मला सगळं आठवलेलं आहे आई, सगळं आठवलेलं आहे। कामिनी आणि रागिणी एकमेकींकडे घाबरून पाहतच असतात। राजन संतापाने टेबलवरती हात आपटतो आणि म्हणतो, आज मला सगळं आठवलेलं आहे। तुमची ती घाणेरडी राजकारण आणि राजकारण वृत्ती आणि ते तुमचे विचार। कामिनी थरथरत असते आणि मधून घाबरत असते आणि म्हणते, राजन तू नशेत आहेस, शांत हो, काहीच बोलू नको। पण राजन तिच्याकडे झपाट्याने वळतो आणि एकदम अग्रेसिव्ह झाल्यानंतर तो म्हणतो की कामिनीच्या अगदी जवळ जातो आणि तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघतो आणि म्हणतो, शांत? आणि आत्या, मी शांत कसा राहू, तूच सांग। त्याचा आवाज थरथरत असतो आणि अचानकच त्याच्या डोळ्यासमोर आठवणी चमकतात। राजनच्या मनामध्ये जुन्या आठवणी झरकन चमकत असतात। त्या कुजबुजणाऱ्या कामिनी आणि रागिनी, घरातले खोटे आरोप, एका निरपराध व्यक्तीला घरातून बाहेर काढण्याचा कट आणि सगळ्यांसमोर केलेला अपमान, हे सगळं त्याच्या नजरेसमोर जात असतं। राजन डोकं पकडतो आणि म्हणतो की मला सगळं आठवलेलं आहे, सगळं सगळं आत्या, मला सगळं आठवलेलं आहे। तो जोरजोरात ओरडायला लागतो, तुमच्या दोघींच्या खोट्या राजकारणामुळे घर उद्ध्वस्त झालेलं आहे। रागिणी रडतच म्हणत असते, राजन आम्ही काहीच केलेलं नाही, आमचा काहीच दोष नाही। तेव्हा राजन संतापाने तिच्याकडे पाहतो आणि अग्रेसिव्ह झालेला राजन रागिणीकडे वळतो आणि म्हणतो की एकटक पाहत असतो, जणू तिचे सत्य वाचतच आहे आणि तो खोटं बोलतोय, तू खोटं बोलतोय, तो ओरडतो आणि त्या दिवशी तुम्ही दोघींनी मिळून कट रचला होता ना, असं तो म्हणत असतो। कामिनी जोरात ओरडते आणि म्हणते, पुरे झाले राजन, पुरे झालं, किती आरोप लावशील आमच्यावरती? तेव्हा राजन संतापाने तिच्याकडे वळतो आणि म्हणतो, नाही, हे आरोप नाही, अजून बाकी आहे। तो बोट दाखवत म्हणत असतो, तुम्ही दोघींनी घरामध्ये विष पेरलेला आहे आणि नात्यांमध्ये संशय टाकलेला आहे आणि एका निरपराध माणसाला घराबाहेर काढलेला आहे। अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि सगळ्या जुन्या आठवणी समोर येतात। राजन आता जुने विषय उरकून काढून काय उपयोग, असं ती हळू आवाजामध्ये अन्नपूर्णा राजनला म्हणत असते। पण राजन तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये वेदना आणि राग दोन्हीही आपल्याला स्पष्ट दिसत असतात आणि तो म्हणतो, आई मी रोज जळतो, त्या आठवणींनी मी रोज जळतो आई, मी रोज जळतो। तो पुन्हा कामिनी आणि रागिणीकडे वळतो आणि अग्रेसिव्ह झालेला असतो आणि त्याचा चेहरा संतापाने लाल झालेला असतो। तो म्हणतो, आज मी तुमच्या दोघींना ह्या घरात एक मिनिटही राहू देणार नाही। तेव्हा कामिनी हादरून जाते आणि राजन म्हणतो, राजन तू असं का करू शकत नाहीस आणि तू असं करूच शकत नाही। तेव्हा राजन जोरात ओरडतो, का नाही करू शकत? तुम्ही जर एका व्यक्तीला घरातून बाहेर हाकलू शकता तर मी का ना करू शकत? तेव्हा तुम्ही दुसऱ्याला घराबाहेर काढलं तेव्हा विचार केला होता का या गोष्टींचा? तेव्हा रागिणी तिथेच रडायला लागून जाते आणि ती म्हणते, आम्हाला माफ कर राजन। पण राजन ऐकतच नाही। तो दाराकडे जातो आणि दार जोरामध्ये उघडतो आणि धाडकन दाराचा आवाज येतो। थंड वारा आत येत असतो आणि राजन संतापाने ओरडतो, निघा इथून, निघा, आजच्या आज या घरातून निघा। तेव्हा कामिनी मागे सरकते आणि राजन, आम्ही कुठे जाऊ, आम्ही कुठे जाऊ, असं म्हणत असते। राजन गर्जना करतो आणि जिथे त्या दिवशी तुम्ही तिला पाठवलं होतं ना, तिथेच तुम्ही पण जा। क्षणभर सगळेजण स्तब्ध होतात आणि तो दोघींना दाराकडे ढकलतो
या घरामध्ये तुमच्यासाठी आता जागा नाही. कामिनी आणि रागिणी रडतच बाहेर पडतात. दार उघडतं, धाडकन आवाज येतो आणि जोरात बंद पण होतो. घरामध्ये भयानक शांतता पसरलेली आहे. अन्नपूर्णा थरथरत उभी असते आणि राजन भिंतीला डोकं टेकून उभा असतो. त्याचे डोळे पाणावलेले असतात. तो हळू आवाजात पुटपुटतो की आज उशिरा का होईना पण न्याय दिलेला आहे. आता प्रश्न एकच उरतो की राजनने जे काही केलं ते योग्य होतं का, की ह्या संतापामुळे आणखीन मोठं वादळ येणार आहे. हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळेल. पण तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.